तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय. राजकारणासंदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेवर बोलूया. खरं तर शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक फेरबदल करण्याची, भाकरी पलटवण्याची किंवा भाकरी वेगवेगळी करण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात आहे. याच अनुषंगाने राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 1-2 महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी होईल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता बऱ्याच जणांना नारळ देण्याची तयारीत आहे. कारण 2029 भाजपने तयारी केलेली आहे. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्णपणे तयारी करताय. अशा वेळेला शिवसेनेला कळलेलं की आपण सुद्धा आता तयारी केली गेली पाहिजे. कारण भाजप 2029ला 16 निवडणूक लढवतंय आणि म्हणूनच शिवसेना आता कुठंतरी डगमग झाली. मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग सरकारमध्ये आपण आहोत, केंद्र राज्यात आहे, मग आपल्या लोकांनी कामं केली गेली पाहिजे याचं ऑडिट करण्यासाठी एकनाथ शिंदेनी आता काही मंत्र्यांना आता घरी बसवण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांना नारळ मिळणार आहे. संजय शिरसाट सामाजिक आहेत, हॉटेल आहे, त्यांच्या मुलाचं लफडं या अनुषंगाने त्यांना आहे. पुन्हा दादा भुसे आहेत, यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे 4 ते 5 मंत्र्यांना जवळपास नारळ देण्याचा प्रयत्न जो आहे शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे गुलाबराव जात आहेत, दादा भुसे जात आहेत, संजय शिरसाट जात आहेत, अजून संजय राठोड जात आहेत. असे 5 ते 7 मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळातून आपल्याला दिसणार नाहीत आणि नवीन चेहरे राज्यमंत्री म्हणून आणण्याचा प्रयत्न जो आहे शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू केलेला आहे. एकूणच काय, या सगळ्या प्रश्नांवर आता मग पुन्हा एक भाकरी पलटवायची, भाकरी करपायची की भाकरी व्यवस्थित करायचा, आता ही शिंदेची शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे ठरवणार आहे. त्यामुळे एकूणच काय की या सगळ्याच प्रश्नांवर एकनाथ शिंदे आता आक्रमक झालेत आणि पक्ष संघटनेत सुद्धा फेरबदल करण्याचे संकेत एकनाथ शिंदेने दिले. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.